वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। विजयपुर शहर के गांधी चौक शहर के पुलिस स्टेशन पर आज उन्होंने जो इतना बड़ा अपनी कर्तव्य निभाए हैं, उस कर्तव्य पर विजयपुर के जिला एसपी ऋषिकेश सोनावनी ने आज खुश होकर उनको इनाम देने की पत्रकारों के सामने कहा गया। अब तो वहां पर लुटेरे सुनील दड्डी और मोहसिन कलादगी, सद्दाम मुतवल्ली, इन तीनों लुटेरों के पीछे कई दिनों से गांधी चौक क्राइम पुलिस वाले पीछे तो पड़ गए थे, मगर इनको पकड़ना नामुमकिन की बात थी। ताकि इसलिए इन पर केस, कोई भी नया केस अब तक दर्ज नहीं हुआ पाता, मगर अब एक इतना बड़ा केस गांधी चौक में दर्ज इसलिए हो गया ताकि यहाँ पर सीपीआई मानतेज द्यामनवर जब उन्होंने यहाँ पर ट्रांसफर होकर आ गए, जब इनके पीछे तलाश में ही जुट गए, जब मानतेज द्यामनवर जहां जहां भी पुलिस स्टेशनों में उनके कर्तव्य निभाए हैं, ऐसे चोर डकाते 2 नंबर आसपास गली गुजारे में जो धंधे चलते हैं, बिल्कुल ही वहां पर बंद हो जाते हैं। मानतेज द्यामनवर एक ऐसे ऑफिसर है जहां तक जिस जहां पर उन्होंने अपने कर्तव्य निभाए हैं और होश और हवा से निभाए हैं, और जहां पर भी अपने कर्तव्य निभाते आए हैं, पूरे संविधान के नक्श और कदम पर इनके वहां पर जो भी कानून है वहां पर संविधान के नक्श और कदम पर ही चलते आए हैं। उसी तरह आज इन 3 बदमाश आरोपों को पकड़ना नामुमकिन था, मगर मुमकिन कर दिए सीपीआई मानतेज द्यामनवर। इसी खुशी पर विजयपुर के जिला एसपी ने इनको इनाम देने की बात की, यानी कि 26 मोटरसाइकिल, 29 मोबाइल इन्होंने लूट मार की थी और दिखने में शरीफ लगते थे, ताकि पुलिस वालों को शक जताना भी इतना मुश्किल और इतना महंगा पड़ गया था, ताकि ये चोर है या नहीं, या डकैत किए है नहीं, बड़ी मुश्किल से हाथ लग गए। और अब विजयपुर के जिला एसपी ने खुशी से इनाम तो देने की बात की, मगर जिनके जिनके मोटरसाइकिल है उनको सौंपने की बात इसी प्रेस मीट में किया गया। अब तो लोगों को तो भरोसा ही उड़ गया था, जिसके मोबाइल चले गए वो बिल्कुल ही नहीं मिल पाते, और जिनके भी मोटरसाइकिल चोरी हो गए वो भी नहीं मिल पाते। जो चला गया खत्म, उसे भूल जाओ। अब यहाँ पर गांधी चौक के पुलिस वालों ने भरोसा दिलाकर ये साबित किया, ताकि पुलिस स्टेशन में एक बार कंप्लीट हो जाएगा, आज या कल कातिल जरूर मिल जाएगा। और जिसके भी मोबाइल और गाड़ियां, बाइक चोरी हो गए हैं और उनको सौंपने की यही एक वीडियो, यही एक बात है जो आज किया है, वो पूरा जनता को भरोसा दिलाने की। और ऐसे में यहाँ पर खिलाड़ी तो पुलिस वाले गांधी चौक के बहुत मेहनत के बावजूद, डायरेक्टर तो हमने तो कहा है कोई भी फिल्म बनाना है डायरेक्टर की जरूरत पड़ती है, और वहीं पर पिक्चर हिट हो जाता है। उसी तरह सीपीआई मानतेज द्यामनवर एक डायरेक्टर बनकर सभी पुलिस वालों को लेकर एक जाल बिछाए। ऐसे 3 खूंखार जो सस्पेंस, जो लुटेरे थे, वो पुलिस के हाथ लग गए। अब तो यहाँ पर बहुत सारे गाड़ियां, बहुत सारे मोबाइल तो चोरी तो हो गए। आप कहते कहते विजयपुर के जिला एसपी साहब ये कह देते हैं जनता को, अगर किसी ने मोबाइल पर ओटीपी पूछेंगे, अगर किसी ने झूठ मूठ बोलकर आप कुछ करेंगे, तो साइबर क्राइम को जल्द से जल्द वहां पर कंप्लेंट कीजिएगा। और नंबर भी बता देते हैं, तो उस नंबर पर कॉल करेंगे तो पुलिस वाले आपकी मदद के लिए रात दिन आपकी सेवा में जुड़े रहेंगे। तो अब तो बहुत सारे पैसे लोगों की मोबाइल में झूठे बोलकर लूट गए, लाखों से हजारों से पहले लूट गए, मगर अब ऐसा लूट होने से पहले ही आप उनको ये समझौता करते हैं, ताकि ऐसा किसी का अगर कॉल आ गया तो बिल्कुल ही आपका ओटीपी नंबर, आपका कोई भी पर्सनल नंबर जो अकाउंट को जुड़ा हुआ है, वो बिल्कुल ही कहना नहीं और बताना भी नहीं है। क्योंकि पुलिस जनता की सेवा में रहती है, मगर अब 24 घंटे पूरे रात और दिन अगर उन्होंने अपने कर्तव्य ना निभा होता, तो यहाँ पर 26 गाड़ियां हिरासत में ना होते, 29 मोबाइल
हिरासत में ना होते और जनता को भी भरोसा ना होता, क्योंकि अब जो पुलिस काम कर रही है बिल्कुल सही और जनता की सेवा बिल्कुल सही कर रही है। मगर कुछ विजयपुर के एसपी साहब ऋषिकेश सोनावनी ने मगर जनता अब उन पर इतना भरोसा रख चुकी है, ताकि वो भरोसा ये है, कुछ दिन पहले फूड प्रशासन के ऊपर घर जाकर घर घुसकर गैर कानूनी सिलेंडर गैस के धंधे वाले उन पर मारपीट की, जानलेवा हमला किया और उन पर रउडी शीट ओपन करने के लिए कई संगठन के लोग वास्तव न्यूज में आकर कह गए, ताकि उस पर भी अगर जरा ध्यान देते तो और भी विजयपुर ऐतिहासिक शहर जरूर बनता। यहाँ पर काला धंधा इतना जोर बढ़ गया है ताकि पुलिस का डर और खौफ बिल्कुल ही नहीं है। तो अब उसी तरह जैसे बाइक मोबाइल चोरों को जिस तरह पकड़ा है और उसी तरह इन गैस काले धंधे सिलेंडरों के पीछे अगर थोड़ा पीछे पड़ जाएंगे तो विजयपुर शहर में हादसे भी बंद हो जाएंगे। क्योंकि आप यही बात कर रहे हैं विजयपुर शहर में, यहाँ वहां पर एसपी साहब ने तो इतना अच्छा काम कर रहे हैं, मगर गैस सिलेंडरों के इन लोगों को क्यों हिरासत में नहीं ले रहे, क्यों इन पर कानून कार्रवाई नहीं कर रहे, आखिर क्यों खामोश है? क्या किसी नेता या किसी के लिए क्या इन्होंने अपनी मजबूरन बन गए पुलिस डिपार्टमेंट, या फिर आखिर क्यों नहीं इन पर तहकीकात हो रहा? ना जाने कहीं मनवी पत्र डीसी और एसपी साहब को भी दिया गया है कुछ संगठनों के, मगर उस पर तहकीकात अब तक नहीं हो पा रहा। अगर हो पाता तो यहाँ पर मारपीट घर घुसकर इन फूड प्रशासन पर कभी ना होता। तो उस पर अगर थोड़ा सा अगर संबंधित पुलिस स्टेशन पर अगर ख्यालत होता तो आज ऐसे अनर्थ ना होता। तो अब तो यहाँ पर हमने सभी तो बता दिया, मगर अब विजयपुर के एसपी साहब आप क्या कहते हैं उन्हीं की जुबान से सुनाएंगे एक रिपोर्ट में। ಇಪ್ಪತ್ತೈದು 26 ಇವತ್ತು ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಈ ದಿನ 26/3/24ರಂದು ನಾವು ಒಟ್ಟು 26 ಬೈಕ್ಗಳನ್ನು ರಿಕವರ್ ಮಾಡಿದರಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದೀವಿ। ಈ ಬೈಕ್ಗಳನ್ನು 3 ಕಳ್ಳರಿಂದ ಸೀಸ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಅದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಸುನೀಲ್ ಗಡ್ಡಿ, ಮೊಶೀನ್ ಕಲಾದಗಿ, ಸದ್ದಾಂ ಇವರೆಲ್ಲ 20 ವಯಸ್ಸು ಆಸ್ಪಾಸ್ ಇರೋರು, ಎಲ್ಲರೂ ವಿಜಯಪುರ ಶಹರದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡುವವರು। ಇವರ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಮೊಕದ್ದಮೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ದಾಖಲಾಗಿಲ್ಲ। ಒಟ್ಟು ಈ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯಲ್ಲಿ 26 ಬೈಕ್ ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದಿವಿ ಮತ್ತು 9 ಕೇಸನ್ನು ನಾವು ಭೇದಿಸಿದ್ದೀವಿ। ಇದೇ ರೀತಿ CEIR ಪೋರ್ಟಲ್ ಮೂಲಕ 29 ಮೊಬೈಲ್ಗಳನ್ನು ಸಹ ನಾವು ರಿಕವರ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಯಾವುದು ಮೊಬೈಲ್ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಲ್ಲಿ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋದಾಗ ನಾವು ಸ್ಟೇಷನ್ ಅಲ್ಲಿ ಆ ಮೊಬೈಲ್ನ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಅನ್ನು CEIR ಪೋರ್ಟಲ್, ಅದು ಆನ್ಲೈನ್ ಪೋರ್ಟಲ್ ಅಲ್ಲಿ ದಾಖಲು ಮಾಡ್ತೀವಿ। ಯಾವಾಗ ಮೊಬೈಲ್ ಸಿಕ್ಯೂರ್ ಆಗುತ್ತೆ, ಬೇರೆ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ, ಆ ಮೊಬೈಲ್ ಮ್ಯಾಚ್ ಆದ ನಂತರ ಆ ಮೊಬೈಲ್ ಅನ್ನು ನಾವು ಸಂಬಂಧಪಟ್ಟವರಿಗೆ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಸೊ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಮೊಬೈಲ್ ಕಳ್ಕೊಂಡಲ್ಲಿ ನೀವು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಹೋದಾಗ ನಿಮಗೆ ಈ ಪೋರ್ಟಲ್ ಮೂಲಕ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಆದ ನಂತರ ನಿಮಗೆ ಆ ಮೊಬೈಲ್ ಸಿಗೋದಲ್ಲಿ ಬಹಳ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ। ಈ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯಲ್ಲಿ PI ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ ಮಹಾಂತೇಶ್ ರಾಮಣ್ಣವರ್, PSI ಮಣ್ಣಿಗೇರಿ ಮತ್ತೆ ಇತರೆ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ। ಮತ್ತೆ ಅವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಶ್ಲಾಘಿಸಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಬಹುಮಾನವನ್ನು ಸಹ ಘೋಷಣೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ। ಇದರ ಜೊತೆಗೇನೆ ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದು ಏನಂದ್ರೆ, ತಮ್ಮ ಸ್ವತ್ತಿನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವುದು ಅಥವಾ ಯಾವ ರೀತಿ ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳೋದು ಸ್ವಲ್ಪ ಸರಿಯಾಗಿ ನೋಡ್ಕೋಬೇಕು। ಸ್ಪೆಷಲಿ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ಸ್, ಈಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ ಬಳಸ್ತಾನೆ। ಸೊ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ ಕಳೆದು ಹೋದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ನೀವು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಸ್ಟೇಷನ್ ಬಂದು ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನು ಪೋರ್ಟಲ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ತೀವಿ ಮತ್ತೆ ನಿಮಗೆ ಅದು ಸಿಗೋದ್ರಲ್ಲಿ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ। ಇದೇ ರೀತಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಸೈಬರ್ ಕ್ರೈಮ್ ಬಗ್ಗೆ ನೀವು 1930 ನಂಬರ್ಗೆ ಡಯಲ್ ಮಾಡಿದಲ್ಲಿ ಸೈಬರ್ ವಂಚನೆ, ಉದಾಹರಣೆಗೆ ನಿಮ್ಗೆ ಯಾರೋ OTP ಬರ್ತದೆ, OTP ಬಂದಾಗ ನೀವು OTP ಶೇರ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ನಿಮ್ಮ ಅಕೌಂಟ್ ಇಂದ ಕೆಲವು ಹಣ ಕಟ್ ಆಗುತ್ತೆ। ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಕೂಡಲೇ ನೀವು 1930 ಕರೆ ಮಾಡಿದಲ್ಲಿ
ನಿಮಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ಬಹುದು. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಕೇಸಸ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಫ್ರಾಡ್. ನೀವು ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ನೀವು ಹೆಚ್ಚಿನ ಹಣ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ 30 ಲಕ್ಷ 50 ಲಕ್ಷ 60 ಲಕ್ಷ ಕಳ್ಕೊಂಡವರು ಇದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಗೆ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನು ನೀವು ಪೊಲೀಸರ ಗಮನಕ್ಕೆ ತನ್ನಿ. ಮತ್ತೆ ಗೋಲ್ಡನ್ ಅವರ್ OTP ಫ್ರಾಡ್ ಆಗಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಆಗಲಿ, ನಿಮ್ಮ ಅಕೌಂಟಿಂದ ಹಣ ಕಟ್ ಆಗಿದೆ, ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ಏನಾದರೂ ತಪ್ಪಾಗಿದೆ ಅಂದ ತಕ್ಷಣ 1930 ಕರೆ ಮಾಡಿ ಅವ್ರು ಏನು ಮಾಹಿತಿ ಕೇಳ್ತಾರೆ ಆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡಿ. ನಿಮ್ಮ ಆ ಟ್ರಾನ್ಸಾಕ್ಷನ್ ನಿಲ್ಲಿಸುವುದು ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಹಣವನ್ನು ರಿಕವರ್ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಬಹಳ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತದೆ. ಬೇರೆ ವಿಚಾರ ಇದರಲ್ಲಿ 9 FIR ಈಗಾಗಲೇ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಆಗಿವೆ. ನಾವು 3 ಕಳ್ಳರನ್ನು ಹಿಡಿದ ನಂತರ ಅವರು 9 ಕೇಸಸ್ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ಒಪ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಅವರಿಂದ ಒಟ್ಟು 26 ಬೈಕ್ಗಳನ್ನು ನಾವು ಅವರಿಂದ ಸೀಸ್ ಮಾಡಿರ್ತೇವೆ. ಅದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಬೈಕ್ಸ್ ಇದಾವೆ, ಅದು ನೋಡ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಯಾವ ರೀತಿ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಯಾವ ಕೇಸಲ್ಲಿ ಇದೆ ನೋಡ್ತೀವಿ. ಇದು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಅಫೆಂಡರ್ಸ್. ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಇವರ ಮೇಲೆ ಬೇರೆ ಯಾವುದು ಕ್ರಿಮಿನಲ್ ಮೊಕದ್ದಮೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ದಾಖಲೆ ಆಗಿಲ್ಲ. ಈಗ ಹೊಸದಾಗಿ ಇವರು ಈ ವೃತ್ತಿಯನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ನಾವು ಅದರ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಏನು ಕ್ರಮ ಇದೆ ಅದನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಮೊಬೈಲ್ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಲೋಕಲ್ ಮೊಬೈಲ್ ನಮ್ಮ ಲಿಮಿಟ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದದ್ದು, ನಮ್ಮ ಸ್ಟೇಷನ್ ಅಲ್ಲಿ ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ದಾಖಲಾದದ್ದು. ಸರ್ ಇನ್ನೊಂದು ಏನಿದೆ, ಎಚ್.ಡಿ. ಕುಮಾರ್ ಆನಂದ್ ಸರ್ ಆದ್ರು ಅವ್ರ ಹೆಸರು ತಗೊಂಡು ಒಂದು ಆರ್ಮಿದವರು ಬಳಸಿದ್ದಾರೆ ವಾಲ್ದಲ್ಲಿ. ಅವ್ರು ಸಾಹೇಬ್ ನಂಬರ್ ಕೊಟ್ಟಾರ, ಹಂಗಾಗಿ ಒಂದು ಆಲ್ರೆಡಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಏನಾಯ್ತು ಆರ್ಮಿದವರು ನೋಡ್ರಿ, ನಾನು ಅದೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೈಬರ್ ವಂಚನೆ ಮಾಡುವವರು ಏನಾದರೂ ನಾನು ಎಂತವನು ಇದೀನಿ ಅಂತ ನಂಬಿಸ್ತಾರೆ. ಆ ನಂಬಿಕೆ ಬಂದ ನಂತರ ನಿಮ್ಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಅನಸ್ತೆ ನನಗೆ ಮೋಸ ಆಗಿದೆ, ನೀವು ಇಮಿಡಿಯೇಟ್ 1930 ಫೋನ್ ಮಾಡಿ. ಸೇಮ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಬರ್ಬೋದು. ಫಸ್ಟ್ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ 1930 ಆ ನಂಬರ್ಗೆ ಕರೆ ಮಾಡೋದು, ಮತ್ತೆ ಅವರಿಗೆ ಹೇಳೋದು ಇಂತ ಫ್ರಾಡ್ ಆಗಿದೆ, ಅವ್ರು ಏನ್ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಕೇಳ್ತಾರೆ ಅದನ್ನು ಕೊಡೋದು. ಅದು ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಂದ ಆಕ್ಷನ್ ಆಗಿ ನಿಮ್ಗೆ ಅಮೌಂಟ್ ರಿಕವರ್ ಆಗೋದ್ರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ.